जुने आंबे म्हणजे कोणते आंबे? गावरान. आणि आता नवीन संकरित खपक्या. एक माचला किती लिटर भर रस? कोणी कुणच वास येईना त्याचा. जुन्या गावरान आंब्याच्या अशा मीठ लावलं कोई धुईत बाय. हो, त्या रसात पत्र दिसत तरी रस वरपूर पोहनायचा. चवच असते तसे. डोळे शिथिल झाले. एका वैद्यानं चष्मा दिला. थकले एक व्यक्ती डब्बा घेऊन आला. भक्त, बाबा मी तुम्हाला जेवायला डब्बा आणलाय. नको म्हणे, मी हाताने केलेलं खातो. पण त्या भक्तानं सांगितलं माझ्या बायकोनं सोहळ्यात स्वयंपाक केला. सोहळ्यात सोहळा या शब्दाचा अर्थ शुद्धता. एका चांगल्या घरी आम्हाला सोहळ्यात स्वयंपाक. पण बाईनं मी विचारलं, ताई ही फरची काय ब्रासची आहे? काय नाही म्हणले, 27,000 रुपये ब्रासची फरची. अरे बापरे म्हणलं, माही तर साऱ्या घराची तितक्यात झाली. 27,000 रुपये ब्रासचीच फरची किचन मध्ये. म्हणलं बाई एवढ्या महागाईची फरची, मग तुमच्या पायात चपला कस काय स्वयंपाक करताना? नाही महाराज, ह्या स्वयंपाक करायच्याच चपला आहेत. म्हणलं महाराज हाणायची नाही का एखादी? आमचा तरी उद्धार होईन. आणि 2-3 चपला आमच्या मी तोतरीत. याला सोहळा नसते, शुद्ध असं सोहळा. सोहळ्यात माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. साधून सांगितलं त्याबद्दल दुमत नाही. मी नामधारक आहे, मला याचा काही अपपर भाव नाही. पण माझं आयुष्य 5 दिवसाचं राहिलंय. मला या काळात जगाच्या मालकाचं चिंतन करायचंय. मला आता काही खायचं नाही. ते हापकलच महाराज. कधी जाणार? आजपासून 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जाणार. उत्तरायण लागणार आहे त्या दिवशी. निष्ठेनं भजन केलेल्या लोकांच्या ताब्यात यम असतो. 6 महिने वक्ते बाबा अंथरुणावर पडून. हो, सप्तमीला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा असते. त्या दिवशी साखर लिंबू लावून देवाला स्नान घालते ज्ञानोबारायांना. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता निरोप आलता. मी 7:15ला निघलो, आळंदीला पोचलो. सकाळी स्नान घालायला भेटलं. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 तासापुरतं मंदिर आतमध्ये जाऊन प्रवेश. आणि बाहेर आलो की निरोप मिळाला, नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. मी लगेच याला म्हणलं उत्तरायण सुरू झाले. काय ताकद! 6 महिने बाजावर खेळणारी व्यक्ती पण उत्तरायण लागल्याशिवाय गेली नाही. ही नामाची ताकद, निष्ठेची ताकद, धर्म जोपासण्याची ताकद. असे महात्मे काही काही. तसा आहे एक महात्मा. सदा संग हरिदासाचा. संतांची संगती कशा करतात? मग सगळ्या भक्तगणांना माहीत झालं. लाखो लोक त्या आश्रमावर जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर उद्या सकाळी बाबा जाणार. काही रडत होते, काही प्रश्न करीत होते. दुःख वाटलं सगळ्यांना. एका निष्ठावंत भक्ताने विचारलं, बाबा तुमचं उद्या देहावसान झाल्याच्या नंतर पुढची क्रिया काय? काय नाही, एकच क्रिया. माझ्यावर तुम्ही देवा इतकं प्रेम करत असाल तर तुम्हाला माझी शपथ आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या 14 वस्तू माझ्या अंत्यविधी सोबत जाळून टाका. साधू कोणाला म्हणायचं? रामदास काका. महाराजाला लाकडाची खुर्ची होती, लाकडाचा पलंग होता, आथरायला घोंगडी, पांघरायला घोंगडी, चष्मा, आकड्याची काठीन, पायातल्या खडावा, 1-2 पागुटे, 2-4 लुंग्या. हुजूरकर काका, ह्या 14 वस्तू माझ्या सोबत पेटून द्या. कारण मी गेल्याच्या नंतर माझ्या वस्तूचं दुकान मांडायचं नाही. हा महाराजांचा चष्मा आहे, ह्या चष्म्याच्या पाया पडून 11 रुपये ठेवा, असं दुकान मांडायचं नाही. सगळ्या वस्तू माझ्या पेटून द्यायच्या. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. 1:30-2 वाजला गोवर्धन भाऊ. तेवढ्या काळात एका भक्ताने विचारलं, बाबा उद्या आम्ही तुमचा अंत्यविधी करू, पण तुमची समाधी कुठं करायची? म्हाताऱ्याचं चिंतन चालू होतं महात्म्याचं. त्या महात्म्यानं सांगितलं, माझी समाधी करता कशाची? मी स्पर्श केलेल्या वस्तू सगळ्या तुम्ही फुकून देणार आहेत, मग समाधी करता कशाची? तर दुसरा शिष्य म्हणला, तुमच्या आस्तीची. तुम्ही जाळल्याच्या नंतर तुमच्या आस्ती राहते ना, त्याची आस्ती. मग सापडल्या तर करा, सापडल्या तर करा. नाही म्हणले जळाल्या तरी ती राख, ती जरी सापडली तर करा. संतांची संगती, नामस्मरणाचं साधन. ही लोक किती अधिकारी असतात संत, म्हणून यांच्या संगतीमध्ये वासना संपून जाते. पहाटे पहाटे महाराजांचं देहावसान झालं ब्राह्मी मुहूर्तावर. दुपारी 2 वाजता, दुपारी सूर्य त्यावेळेला अंत्यविधी झाला. सगळा भक्तगण शोक सागरात बुडाला.
वापस आले. तिसऱ्या दिवशी असती संचयाचा कार्यक्रम, आपण त्याला राख सावडणी म्हणतो. ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री 1 वाजता शरीराला लागलेला अग्नी तो निखारा बोलत होता. महाराजाचं जळतं शरीर बोलत होतं. हाडं जळून राख झालेली होती. तो अग्नी बोलत होता, अहोरात्र तुझं भजन केलंय देवा, अहोरात्र तुझं भजन केलंय. एक लक्षात ठेव जगदानंद कंद जगतपते, माझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायावर हे कपाळ टेकले. माझ्या घरी आलेल्या प्रत्येक साधूच्या पायाचं चरण तीर्थ या जिभेवर पडले. देवा अख्खं जीवन तुझं भजन केलं, आणि तुझं भजन जर निष्ठेनं केलं असेल आणि तुझ्या भजनानं आणि संतांच्या संगतीत हे शरीर जर पवित्र झालं असेल, याच्यामध्ये तिळ मात्र वासना नसेल, तर एकच तुला विनंती करतो, वासना अंगाला गुंडाळलेल्या माणसाचे हात माझ्या राखेला लागू देऊ नको. वाक्य नीट ऐका. देवा अख्खं जीवन भजन केलंय, आलेल्या साधूचं दर्शन घेतलंय, आणि अशा प्रक्रियेनं माझं जीवन वासना विरहित आहे असं जर 100% असेल, तर उद्या वासनेनं भरलेली हात माझ्या पवित्र राखेला लागू देऊ नको, असा अग्नी बोलत होता महाराजाच्या शरीराला जाळलेला. त्याला भडा अग्नी म्हणतात. सदासंग हरिदासाचा गुरुजी. त्यावेळेला जगाचा मालक बोलत होता, महाराज काय करू, एकच काम कर, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आलेली ही पवित्र गंगा माझा अंत्यविधीच्या पात्रात झालाय, मग हिला एकच सांग, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली ना, तू हिला सांग देवा माझ्या लेकराला पोटात घे, माझ्या लेकराला पोटात घे, पोटात घे. तर जगाच्या मालकीनं गंगेला सांगितलं, जीवनभर माझं भजन केलं, निष्पाप आहे, याला घे पोटात. तर गंगेनं सांगितलं, माझ्या पात्रात तितकं पाणी नाही. मध्यभागी पाणी होतं. वाळवंटात अंत्यविधी झाला, वरुणाला आमंत्रित केलं आणि सांगितलं पाऊस पाड. कडकडत चैत्राचं ऊन, चांदण्याचा लख प्रकाश. तितक्याच काळात कैलास बाबा पाऊस पडला, नदीचं पात्र तुडुंब भरलं, साधूच्या अस्थी गंगेनं पोटात घेतल्या. ही संतांची ताकद आहे. त्रिजटेनं विचारलं, सीतामाय मी बऱ्याच दिवसापासून तुझी मैत्रीण आहे, पण आज तुझ्या चेहऱ्याची प्रसन्नता सूर्याच्या तेजाला लाजवते. आज तुझ्या चेहऱ्याची प्रसन्नता, तरुवरम शाखा प्रसन्नस्तु. तरु म्हणजे झाड, शाखा म्हणजे फांद्या. ह्या फांद्या सुद्धा प्रसन्न आहेत भाऊ. असं काय? हेमं जीवीय संदेशो ललाटम प्रपटलेषु जायते. माझ्या कपाळाचा मालक सुखी आहे असा संदेश देणारा मला संन्यासी भेटला. कपाळाचा मालक सुखी आहे, खुशाल आहे असा संदेश देणारा मला आज एक संन्यासी भेटलाय. चरण सेवा अखंडिता. जरा लांबून गाडी आणायलो, बाहेरचं डिझेल आहे ना, त्याच्यामुळे शॉर्टकट मार्गाने येत नाही. लाग ना किती बी, मला थोडं टाकायचं. आणि तो संन्यासी भेटलाय. देवा एक सांगू तुम्हाला मालक, माझ्या अंतःकरणातली हुडहुडी जर दुःखाची बाजूला कोणी केली असेल तर त्याचं नाव मारुती आहे. म्हणायचं काय शिते, मग त्याला जर आपल्या दरबारात जागा नाही तर आपल्या दरबाराला काय किंमत आहे? मग त्याला अधिष्ठान पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीते चुकलं गडे. हा, अशा काही काही गोष्टी मालकाला सांगायच्या, काही बी नाही सांगायच्या. हो, काही बी मालकाला गोष्टी सांगितल्या लय वाजत असते, नाही सांगतात ते पुन्हा म्हण त्याला आमच्यात नांगर फिरू तुम्हाला. काही काही गोष्टी सांगायच्या आणि काही काही गोष्टी मालकानं बी त्याच्या ऐकायच्या. एक येडगळ मालक ऐकलाच नाही रावण्या. हो, नाही तर त्याच्या मंदोदरीनं का सांगितलं नव्हतं का? मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती. काय एक एकाहून बळी
शिळा साग बांधिला. काय गोड 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 पुरावा आहे, काय सुंदर अशी सांगणारी बाई. असं काही काही गोष्टी सांगत जा, काही बी नाही सांगायच्या. प्रभू हा दरबार मला त्याच्या वाचून सुना वाटतो. अर्ध्या एकर मध्ये आंब्याचं झाड आहे पण कैऱ्याच लागत नाहीत. काय काम आहे ते आंबा? मार्गशीर्ष महिन्यातल्या बायकायच्या कामी. शांबाला नावाची कन्या होती बर का, आणि काय तिच्या बापाचं सगळं राज्य गेलं बर का. आणि काय तिनं तिच्या सासरमधून एक मिठाची कळशी आणली बर का. एक एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बर का. त्या सैन्याला ताकद आली बर का. पुढच्या राजाचं सैन्य मारलं बर का. आणि शांबालेच्या वडिलाला पुन्हा राज्य आलं बर का. तशी मिठाची कळशी भारताच्या सीमेवर न्यावा बर का. एका एका फौजीच्या हातात एक एक मिठाचा खडा द्यावा बर का. असं काही सांगत नसते रे सोंबळ्या. एवढा मोठा आंबा आहे तरु फल बिना गेहबाल बिना. 50 एकरचा वाडा आहे. लेकरू रांगते त्याच्यात तर वाड्याला किंमत. नदीचं पात्र 1 किलोमीटरच आहे, पाणीच नाही. तृष्णा विहंग म्हणजे पक्षी, पक्षाला तहान लागल्यावर थेंबर पाणी नाही. काय करायचं ते ना दाड. तसं देवा या आपल्या आश्रमामध्ये, आपल्या या दरबारामध्ये साधू पाहिजे, साधू. आणि तो साधू म्हणजे मारुतीराय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं काळजी करू नको. भगवान विश्वकर्मा महाराजांना आमंत्रित केलं. कलेची देवता ज्याच्याकडे असते रामदास काका त्यांना आमंत्रित केलं. नागरे बुवा त्याचं नाव विश्वकर्मा, कलेची देवता. विश्वकर्मा म्हणून एक पुण्यतिथी आहे. हो, विश्वकर्मा भगवान विष्णू परमात्म्याचा अंश, कलेची देवता. शक्यतो कलाकार लोकांच्या दुकानात फोटो असतोय. पांचाळ लोकांच्या सुतार मंडळीच्या दुकानामध्ये विश्वकर्माचा फोटो असतो. सगळे विश्वकर्मा महाराजांची कृपा असणारी सगळे लोक बोलवले. कोण्या सागाचा चौरंग करायचा, कोण्या सागाचा पाठ करायचा, कोण्या सागाचा पलंग करायचा, त्याला पाय कशाचे लावायचे, कोणतं चंदन वापरायचं. अकरा चल द्यायचं. बावनिया चंदन, मलयाळू चंदन, ब्रह्मचंदन, सुविद्या चंदन, 114 प्रकार चंदनाचे. आपल्या रानायनं चंदन असते ते वेगळेच चंदन. बावनिया चंदन, तापलिया तेला चंदन क्षण एक बुंद शीतल करी. उखळत्या तेलामध्ये गुंजभर टाकलं की तेल थंड होते. अशा चंदनाचे काही सुवासन आणले. ठीक आहे. पाय कशाचे लावायचे? जरा म्हणजे माथार पाहून होऊन मेलेला. कुंजर म्हणजे मतंग म्हणजे हत्ती, त्याच्या हत्तीचे दाताचे 4 पाय. चरण सेवा खंडिता. पायाची ताकद काय केली, कशा करता पाय मागितली नामदेवरायन सेवेला. मग त्याला ती तपकडी केली, त्याला पाय लावले हत्तीचे दाताचे, त्याच्यावर राजहंसाच्या पंखाची गादी टाकली. काही काही पक्ष्यांचे पंख पवित्र असतात. मोराचे पंख पवित्र आहे. कशा करता माहितीये का? रोहिणी आणि मृग नावाच्या नक्षत्रात मोराला काम दाटून येतो, तेव्हा मोर नाचू लागतो. पण काम तृप्त करण्याचं लिंग गळून पड पतन झालं. क्लिंब्याम भयजा मयुरास्तितयो. क्लिंब्य म्हणजे नपुसक. मोर हा नपुसक आहे. आणि त्या डोळ्यातल्या पाण्यापासून मोरणीला पिल्ल तयार होत. मृग नक्षत्र संपलं की मोराचा काम संपतो. आणि काम संपल्याला साधू पवित्र असतो. काम संपल्याला वारकरी पवित्र असतो. आणि काम जवळ आला ना, मरता मरता जरी काम जवळ आला, तो चांगलं जगला. आणि उद्या मरायचं म्हणून आजच वासना गेली. वैद्या सुचाय सर्वेनाम चर्या जायते स्थितेषु द्रश्याम कामिनी भयजनो. एका भाष्यकाराचा पुरावा आहे. 100 वर्ष एक महाराज चांगला जगला. वैद्य म्हणजे डॉक्टर. तताम चर्या जायते, त्याच्या सोबत असणारी सेविका सिस्टर. आणि 2 मिनिटाकरता तिच्या चेहऱ्यावर वासना गेली. हे पुन्हा कुत्र्याच्या जन्माला.
इतकी वासना खराब. मग या मृगा आणि रोहिणी नक्षत्रामध्ये मोराला वासना दाटून येते आणि त्याच्यानंतर वासना संपती आणि वासना संपली की त्याचे पंख खाली पडतात. ते पंख इतके पवित्र की द्वापार युगातल्या मालकानं कपाळावर लावलं. द्वापार युगातल्या मालकानं ते कपाळावर लावलं. याच्या पलीकडे सांगू का? 1.25 लाख श्लोक महाभारताचे कोणी लिहिले? गणपती बाप्पानं. ते लिहिले कशानं? आखरीच्या मुर्डाला माणूस उभाटे आणते. मोराचं पंख, कामविरहित झालेल्या मोराचं पंख खाली पडते, ते पवित्र. आता संन्याशाला गादी द्यायची. कशावर कसा बसन संन्याशी वजूरकर काका? मामा भाऊ बसू शकत नाही. मग राजहंसाच्या पंखाची गादी. एका पुराणानं सांगितलं 27 गुणानं प्रविष्ट आहे, एका पुराणानं सांगितलं 36 गुणानं प्रविष्ट आहे. त्याच्यातले 2-3 सांगतो. सगळं सांगायला गुत्त थोडंच घेतलं आणि सगळ्या गोळ्या एकदाच दिल्यावर रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळं आज अर्धी घ्या, उद्या अर्ध ढक्कन औषध घ्या, आहे का नाही? पेटीवाली बाबा बंधू थोडा असं द्यायला पाहिजे. 2-3 गोष्टी सांगतो. तांब्याभर दुधात तांब्याभर पाणी टाकायचं, नुसतं दूधच पितय, पाणी खाली ठेवतय. ही ज्याच्या चोंचीतली ताकद त्याला राजहंस म्हणतात. याच्या पलीकडे सांगू, सगळे पाखर काही खाते, पोपट इतका चांगला आहे तरी किडे खाते. पोपट शिकल्या माणसाने बोलत होते सुंबळे, हे काय आम्ही लिहिलं वय. त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर त्याच्यावर वाणीची कृपा होते, ते राम राम पण घालते पोपट. हो, इतकं पोपट हुशार. पण येटगळ का किडी बी खाते. फक्त राजहंस मोतीच खात. 14 पैकी हा दुसरा गुण. 12 राहू द्या, पुन्हा कधी पाहू. असा राजहंस पक्षी काम संपला की त्याचे पंख खाली पडते आणि त्या राजहंसाच्या पंखाची गादी भगवान प्रभू रामचंद्राच्या मध्यभागी दरबारात ते सिंहासन, त्याच्यावरती गादी टाकली. आले मारुतीराय, चरण सेवा अखंडिता. पायाची ताकद काय? पायाची ताकद कशा करता? नामदेवराय म्हणले, देवा मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. मारुतीराय आल्याबरोबर काय सगळा अयोध्येमध्ये जय जयकार. बघता बघता जगाचा मालक पळायला लागलाय, जगाची मालकीन पळायली. सोन्याच्या तांब्यात पाणी, पाय धुवाला. सुमंत गेले, बाहूला धरलं धरून आणलं. चला मारुतीराय. दारात आल्याबरोबर आईसाहेबांना आक्षेपण काढलं. जगाची मालकीन ओवाळायला सीताईसाहेब पुढे चालले. सीताईसाहेब पात्रातले फुलं टाकू लागल्या खाली आणि त्याच्यावर मारुतीराय चलत होते. मारुतीरायच्या डोळ्यातून पाणी येत होते. म्हणून जगाची मालकीन माझ्या पुढे फुलं टाकते. मारुतीरायचे डोळे भरून आले. समोर आल्याबरोबर एका दंडाला लक्ष्मणजीन धरलं, एका दंडाला प्रभू रामचंद्रान धरलं आणि सांगितलं मंत्र म्हणायला. मोठमोठाले ऋषी होते, सूर्यवंशाचे कुलगुरू होते. याच्यावर तुम्ही बसायचं कैलास बा, असं सांगितलं त्या महर्षींनी. मारुतीराय शांत. म्हणा म्हणले, काय मंत्र म्हणायचे तुम्हाला? पण स्तब्ध एका जागा. माग वळड, पलंगाच्या माग तट दिली, माग सरकले 2 पावलं. देवाचे डोळे भरून आले, लक्ष्मणजीचे डोळे भरून आले. सीतासाहेब विनंती करतात, हनुमंता बसन बापू बसन. नको म्हणले आईसाहेब. प्रभू रामचंद्राने विचारलं, का नकोय? म्हणले, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? हा, ज्यानं कामाला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा? आमच्याविषयी तुझ्या अंतकरणात काय स्थान आहे? चरण सेवा अखंडिता, पायाची ताकद काय याचा पुरावा देतोय. तर मारुतीरायनं सांगितलं, आई साहेब माझ्या अंतकरणात तुमच्याविषयी काय स्थान आहे मी सांगतो, पण तुम्ही मला काय समजिता? सीतेनं सांगितलं, तुला मुलगा समजिते, तुला मुलगा समजिते. मारुतीरायचं तोंड असं पटकन उघडून सांगितलं, तुम्हाला मायबाप समजितो. ठीक, मुलाचा जय जयकार व्हावा म्हणून सभेमध्ये तुला सिंहासन टाकले. तुला कळालं ना आम्ही तुझे मायबाप आहेत, मुलाचा किती आदर करतो. तुझा आमच्याविषयी काय आदर? छातीच फाडीन सांगितल्या, बाई इथं बसलीत मायबाप. टर 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 छाती फाडी, या बाई इथं बसले म्हणले. काय बोलायला ताकद होती सीताई साहेबाची. आणि मग सुमंतानं सांगावा दिला, बाबा या सगळ्याची श्रद्धा आहे, या दरबारात तुम्ही असा. मारुतीरायने सांगितलं, बसतो पण याच्यावर नको, हे आधी उचलून फेकून द्या. मग दरबार भरला.
आणि त्या दरबारामध्ये डावा गुडघा मारुतीरायानं खाली टेकला आणि उजव्या गुडघ्यावर दोन्ही हात जोडले आणि प्रभू रामचंद्राच्या पंचायतनाच्या पुढं जिथं रामप्रभूचं मंदिर आहे तिथं बघा राम लक्ष्मण सीता तिथं मारुतीराय समोर असे हात जोडून बसलेले आहेत. डावा गुडघा खाली टेकलेला आहे आणि उजव्या गुडघ्यावर हात आहे. आम्ही एका मंदिरात गेलो तर हे म्हणलं इथं उजवा टेकलेला आहे. मी म्हणलं ती मूर्ती घडीणार पेणार असन आणि मूर्ती घडीणाराचा काय दोष आहे? मूर्ती मानणार नालायक असते त्याला कळायला पाहिजे शास्त्रोक्त मूर्ती कोणती. मारुतीरायाच्या हातावर पर्वत आहे अशी एक मूर्ती आहे. पण कोण्या हातावर पर्वत आहे हे मानणाऱ्याला थोड्यासा आखली येतात. जमा केली पट्टी आणली मूर्ती मूर्ती घडीणार तर तिच्या बोखांडीवर बसून घडी तू. त्याला कुठं डोसक्याचा पत्ता आहे त्यानं कुठं शास्त्र वाचिले त्यानं नाही वाचू द्या. पण मानणाऱ्याला शास्त्र पाठ असावा. कोण्या हातावर पर्वत असावा ती मूर्ती आपल्यासाठी किती शोभनीय असते असं शास्त्र आहे.